सरपंच, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, आज कित्येक वर्षापासून आपला डुबी मारणारा भाऊबाज हा मोठ्या प्रमाणात लढा देतो. कारण मला कल्पना आहे, कारण माझे आजोबा पण डुबी मारून रेती काढणारे व्यावसायिक, ते आम्हाला गोष्टी सांगायचे का कशा पद्धतीनं आम्ही हे करतो. आणि ही खरोखरच त्यावेळेस जी त्यांची एकी होती, दामणकर साहेब असतील आणि सर्व आपले पंच कमिटी, आज सुदाम साहेबांनी बोलताना काय काय गोष्टी त्यांच्याकडनं राहून गेल्या, कारण थोडक्यात त्यांनी बोललं तर त्यांच्याकडं आपल्या या व्यवसायासंदर्भात आपले अडी अडचणी कशा पद्धतीने कोणे कशा पद्धतीनं आपल्या हक्क आपल्याला दिलेला आहे, ती सगळी जंत्री त्यांच्याकडे आहे. पण त्यांनी सांगितलं नाही, यामध्ये सर्वच लोकांनी मध्ये फक्की साहेब असू द्या, आणि याच्यात सर्वात मोठा हातभार आपले आमदार म्हणजे टावरे साहेब, परशुरामजी टावरे साहेब, त्यांनी हा आज आपल्याला या इथं उभं राहण्याचा बळ दिलेला आहे. या इथं परत आपल्याला मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये म्हणून खरोखरच शासनादरबारी आज सर्व पक्षीय मंडळी इथं जमलेली आहेत. मी त्यांना एकच सांगू शकतो, कसं बघा, हा टेंडर काढणार आहेत, 21 पट्टे बाबा त्यांनी तयार केलेले आहेत, हे सगळे केलेले आहेत. ही सगळी काय गोष्टी आहेत ही नंतर होईल, त्याच्यावर तोडगे निघतील. पण आता जो आमचा धंदा बंद आहे त्याच्यासाठी आम्हाला लवकरात लवकर रॉयल्टी तुम्ही उपलब्ध करून द्या. कारण मागच्या वेळेस पण दरवेळेस टेंडर नाही, तुम्ही टेंडर घ्या, पण दरवेळेस आपण भांडून त्यांच्याकडनं टेंडर निघायच्या अगोदर तुम्ही आम्हाला रॉयल्टी द्या, आमचा पोटा पाण्यावर तुम्ही लाथ मारू नका. एक गोष्ट इथं सांगू शकतो मी, जेवढी मान्यवर मंडळी आहेत, प्रताप शेठ, आमदार साहेब, या सगळ्या आज एक विचार करा, आज वरच्या पट्ट्यात बेकायदेशीर उत्खनन मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे घाटावर तिकडं नदीमधनं पोकलेन लावतात, जेसीबी लावतात, सगळं लावतात. टीव्हीवर आपण बघितलंही असेल का एक तहसीलदाराची वाट लावली आहे, याला मारलं त्याला मारलं. साहेब, जिकडं मारतात तिकडं त्यांचे मंत्री लोक जाऊन सेटलमेंट करतात आणि त्या स्थानिकांचे पोट पाण्याची सोय करतात. पण या इथं आपला माणूस आणि आपला हक्काचा माणूस कसलाही उपद्रव न करता शांततेच्या मार्गाने आज सर्वजण सर्व पक्षाकडे जाऊन ते त्यांची एक कळकळीची विनंती. कारण आज एक तुम्ही बघा, इकडे जी मंडळी जी आहेत सगळी खरोखरच 20-20, 40-40 फूट पाण्याखाली डुबून रेती काढतात. आणि त्याच्यानंतर आज त्यांना 2 पैसे, आज खरोखर त्यांना आणि एक आहे, आज संपूर्ण देशामध्ये नोकऱ्या नाही आहेत, हे नाही आहेत अशा पद्धतीनं. पण या इथं आज एक चांगल्या पद्धतीनं आज रोजगार उपलब्ध या व्यवसायाच्या माध्यमातून या संपूर्ण पंचक्रोशीत मिळत आहे. म्हणून आज कलेक्टर साहेब असू द्या, मंत्री महोदय साहेब असू द्या, का सत्ताधारी असू द्यात, यांना खरोखरच ही जाणीव असायला पाहिजे. कारण आज एवढी मेहनत करून व्यवसाय करणारी लोक फार कमी आहेत. आणि ही एक आपला एक संस्कृतीचा भाग आहे, ही पारंपरिक पद्धत आहे. एवढी आधुनिकपणा आली आहे, सगळं आलंय, पण आजही पारंपरिक पद्धत आम्ही सोडली नाही. आणि त्याच पद्धतीनं बरेच जण सांगतात बा पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, हे होतोय, ते होतोय. कसलं काय, आज किती % आम्ही रेती काढतो त्याच्यात ना. आज जर गाळ आला तर सगळ्यात पहिला मला वाटतं 3-3, 4-4, 5-5 फूट पहिले चिखल काढायला लागतं, त्याच्यानंतर रेती लागते. म्हणजे किती मेहनत. आज जर अरे डुबी मारण्याचा जर तुम्ही हात बघितलं पण नखं नाही आहेत. माझं तर म्हणणं कलेक्टर झाले सगळे आज आहेत ना, त्यांना पहिला आपले हात दाखवा. काही हात रेती काढतात, उद्या जर या हाताना जर तुम्ही आम्हाला कामधंदा नाही जर दिला, ते हात जर तुमच्यावर आले की त्याचे परिणाम काय होतील हे फक्त लक्षात ठेवा. पहिला परत आपले जरा शब्दांत सांगतो. आता कलेक्टर जे आहेत किंवा ती मंडळी असतील
त्याने तुम्ही सदाकाकाला ओळखता चांगला, जर काही हुशारी केली ना सदाकाकाला पुरं करू ना एक चांगल्या पद्धतीनं मग हे करू शकता हे त्यांना समजेल. म्हणजे या कला सांगतो मी का आपण प्रेमाने जो आहो तोपर्यंत आहो, नाही तर मग आमचा कचका आम्ही दाखवू. परत मी या इथं जेवढी मान्यवर मंडळी साहेब परत एकदा विनंती अशी आहे का आमचा व्यवसाय हा चालू झाला पाहिजे. प्राथमिक म्हणजे प्राथमिक ही गरज आहे. मग या इथं फुलणेकर साहेब असतील, दशरथ पाटील साहेब असतील, केळकर साहेब आहेत, प्रताप शेठ आहेत, सगळी मंडळी आहेत. कळकळीची विनंती आहे का ही सगळं टेंडर 21 पट्टा हे ते सगळं बरोबर आहे. आज जर आम्हाला या 2-3 दिवसामध्ये तुम्ही पहिला आम्हाला रॉयल्टी उपलब्ध करून द्या, महिना 2 महिन्याची द्या आणि त्याच्यामध्ये मग आपण चर्चा करू. पण टेंडर कशा पद्धतीनं किंवा पर्यावरण कशा पद्धतीनं आमचा पहिला पोटा पाण्याची बंदोबस्त करा तुम्ही, त्याच्यानंतर मग आम्ही बघता. आज सर्वांना खरोखरच एक भूमिपुत्र या नात्याने, एक या व्यवसायाशी निगडीत असलेले एक व्यक्ती या नात्याने मी सर्व मान्यवरांना इथं विनंती करतोय का सर्वप्रथम आम्हाला रॉयल्टी उपलब्ध करून द्या. आता आपल्याला जाऊन तेच एक पद्धतीने करायचंय आणि कुठल्याही मार्गाने मग भले त्या कलेक्टर साहेबांना हे करायला लागेल का मग आपल्या मंत्री मोदी साहेबांना हे करायला लागेल. आज ठीक आहे, आज सगळीजण इकडे मंडळी आहेत आणि मला असं वाटतं कारण एवढा जनसमुदाय याच्यामध्ये साहेब जेवढे फक्त पडावले आहेत ना त्यांचीच मंडळी आली आहेत. काम करणारे मंडळी अजून याच्यामध्ये नाही आहेत. म्हणजे हा फक्त 25%, 10 ते 15% लोक आहेत. म्हणजे 80% 85% लोक बाकी आहेत. म्हणजे फक्त हा ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आम्ही दोस्त. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद योगेश पाटील साहेब. योग्य मार्ग यानंतर मी श्री माझी